महायुतीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम असताना एक इंटरेस्टिंग बातमी समोर येतेय। नाशिक लोकसभेसाठी इच्छुक असलेले शांतिगिरी महाराजांनी शक्ती प्रदर्शन करून अपक्ष अर्ज दाखल केलाय। मात्र उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। अद्याप महायुतीकडून अधिकृत उमेदवारीची घोषणा झालेली नाही। मात्र शांतिगिरी महाराज हे महायुतीचे उमेदवार असणार का याबाबत प्रश्न उपस्थित झालाय। मात्र अर्जासोबत एबी फॉर्म जोडण्यात आला नाही, त्यामुळे नाशिक लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता अजूनही कायम आहे। तर शिवसेनेकडून नाशिकच्या उमेदवाराबाबत अजूनही निर्णय घेण्यात आला नाही असं हेमंत गोडसे यांनी म्हटलेलं आहे। तेही इच्छुक उमेदवार आहेत। हे बाबाजी भक्त परिवारामध्ये सर्वच पक्षाची आमची मंडळी आहे आणि त्यामुळे आमची जी लोकसभेची कमिटी आहे त्या कमिटीने तो निर्णय घेतलाय। ही संपूर्ण निवडणूक आमच्या जनता जनार्दन आणि कमिटी मार्फत होत आहेत आणि म्हणून हा निर्णय आमच्या कमिटीने घेतलेला आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली होती। कुठल्या शिवसेनेच्या माध्यमातून आपण फॉर्म भरला? हे श्री एकनाथजी शिंदे गट। मला असं वाटतं का कुठल्याही पक्षाचा निवडणुकीसाठी भरलेला अर्ज त्याला एबी फॉर्म लागत असतो आणि त्याचबरोबर त्या पक्षाच्या अधिकृत पदाधिकाऱ्याचा त्या ठिकाणी ए फॉर्मवरती सही असावी लागते आणि मग तो उमेदवारी अर्ज त्या पक्षाच्या नावाने आणि त्या चिन्हाच्या नावाने अधिकृत होत असतो। परंतु या ठिकाणी मला असं वाटतं का आमच्या शिवसेनेचा निर्णय हा शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब घेतील। अद्याप असा कुठल्याही प्रकारचा निर्णय त्यांनी घेतलेला नाही असं आम्हाला माहिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।